विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे सूर्य अभ्यास मोहिमेची। चांद्र मोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्य अभ्यास मोहीम आजपासून सुरू होते आणि इस्रोचं आदित्य L1 हे यान अगदी थोड्या वेळात सूर्याकडे झेपावणार आहे। त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे 125 दिवस इतका असणार आहे। PSLV C57 हा शक्तिशाली वाहक आदित्य L1 यानाला घेऊन अंतराळाकडे झेपावणार आहे। सूर्य हा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये त्याचा सखोल अभ्यास केला जाऊ शकतो असं इस्रोनं म्हटलंय आणि सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसंच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती या संदर्भातून मिळवता येईल असंही आता इस्रोनं स्पष्ट केलंय। अगदीच थोड्या वेळात या मोहिमेला सुरुवात होईल। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सूरज सोपणे खगोल अभ्यासक हे देत आहेत। सर, अगदी थोड्याच वेळात हे आपण पाहतोय यान सूर्याकडे झेपावेल, काय अपडेट्स आहेत? खूप महत्वाची ही मोहीम आहे, कारण चंद्रयान 3च्या यशानंतर सर्व जगाचं लक्ष आपल्या भारतातल्या इस्रोकडे लागलेलं आहे, आपल्या देशाकडे लागलेलं आहे। सर्व खगोल वैज्ञानिकांची जी मान आहे ताटानं उंच झालेली आहे आणि आपलं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे प्रक्षेपणाचं ते पण खूप चांगलं आहे। आणि या यानामध्ये खरी दुसरी समस्या नाहीच आहे, तर यान प्रक्षेपण जर अगदी योग्य प्रकारे झालं आणि लो ऑर्बिटमध्ये एकदा का आपलं यान गेलं की आपलं जवळजवळ आपली 50% ही मोहीम आपली सफल झाली असं म्हणता येईल। त्यानंतर मग आपलं ऑर्बिट जे आहे लो ऑर्बिट पासून थोडं आपण हाय ऑर्बिट पर्यंत जाणार आहोत आणि 4 ऑर्बिट एकदा पूर्ण केल्यानंतर मग आपण आपला प्रवास सूर्याकडे राहणार आहे। जवळजवळ 4 महिने ते 109 दिवसाचा हा सूर्याचा प्रवास राहणार आहे आणि त्यानंतर आपण L1 पॉइंटवर म्हणजे 15 लाख किलोमीटर दूर L1 नावाचा एक लँग्वेज पॉइंट आहे, तिथे आपलं यान मग तिथल्या हॅलो ऑर्बिट मध्ये स्थिर होणार आहे आणि मग 4 महिन्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं जे ऑब्झर्वेशन आहे सूर्याचं, ज्याला आपण ही वेधशाळा आहे म्हणतो आदित्य 1, त्याचं ऑब्झर्वेशन तिथे सुरू होईल आणि मग तेव्हा एकदा की आपल्याला फोटोग्राफची जी माहिती आपल्याला येईल, तिथलं सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट कडून आपल्याला जे माहिती इथे डाटा अवेलेबल होईल, तेव्हा आपलं 100% हे आपली मोहीम यशस्वी झाली असं आपल्याला निश्चित म्हणता येईल। सर, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। अगदी थोड्याच वेळात या आता मोहिमेला सुरुवात होते। आदित्य L1 हे यान अगदी थोड्याच वेळामध्ये सूर्याकडे झेपावतंय आणि ही इस्रो सेंटर मधली आपण दृश्य पाहतोय। काही सेकंदांचा अवधी बाकी आहे, काउंटडाऊन हे सुरू झालेलं आहे। -50 सेकंड्स। भारतासह अवघ्या जगाचं या मोहिमेकडे लक्ष लागलेलं आहे। बने रहिए। अब 40 सेकंड पर -40 सेकंड्स प्रमोशन किया जाएगा। -35 सेकंड्स। -30 सेकंड्स। Real time programs activated. -25 seconds. PS2 VSPP open. -20 seconds. PS1 ignition RMS on. -15 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. +5 seconds. Lift off normal. P1 tracking. PT tracking. Magnificent lift off of PSLV C57 with Aditya L1 on board. +15 seconds. PSLV C57 का सफल उत्थापन और इसके साथ +20 seconds. प्रथम भारतीय सौर अंतरिक्ष यान निकल चुका है सूर्य के तेज से विज्ञान को प्रकाश करने। Air lead strap on ignited. इसके साथ ही एक और कदम है अंतर्ग्रहीय सफर में भारत की उपस्थिति सिद्ध करने का। आप देख रहे हैं PSLV C57 प्रथम चरण पूरी तरह सामान्य। The rocket flying forth, following nominal trajectory and developing nominal thrust. The bright fumes against a clear midday sky. One is in main auto. Rocket launch is more than just a sight to behold. The roaring sound and the vibrations that we can feel here, adding to this, the thrill are just amazing. Ground-lit and air-lit strap-ons operating together with the first stage S139. Ground lead strap on separated. जैसा कि निर्धारित है
ग्राउंड लेड स्ट्रैप ऑन को सेपरेट कर दिया गया है Performance normal. और प्रथम चरण का निष्पादन सामान्य है। इस घटनाक्रम में अगला एयर लेड स्ट्रैप ऑन को यान से पृथक कर दिया जाएगा। Air lead strap on separated. जी हाँ, इसकी भी पुष्टि हो गई है। स्ट्रैप ऑन को सफलतापूर्वक पृथक कर दिया गया है। We are 100 seconds past the launch time. The ground lit and air lit strap-ons have been separated. S139 motor still thrusting. S139 First stage 110 separated. सेकंड के प्रज्वलन Second काल के stage पश्चात engine उसे started. भी Closed पृथक कर loop दिया गया guidance है। initiated. Plus 2 minutes. द्वितीय चरण जो कि तरल नोदक पर आधारित चरण है, इसका प्रज्वलन शुरू हो चुका है और वर्तमान में प्रणोद Second उत्पन्न stage कर रहा है। performance normal. तरी असं हे वाटतात ना, डोळ्याचं झोपेतनं उठल्यासारखं वाटतं. The launch vehicle is at an altitude of 73 kilometers. First stage has been separated. Second stage has begun its operation and the closed loop guidance has been initiated. According to the announcement by Range Operations Director, PS2 is developing nominal thrust. PS2 41 टन के तरल नोदक पर आधारित चरण है। इसमें विकास इंजन द्वारा 800 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न होता है और इसका प्रज्वलन काल लगभग 150 सेकंड का होगा। Shar and Port Blair tracking stations presently acquiring signals. Flight path closely matching the prediction. Plus 3 minutes. वर्तमान में यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है। Second stage performance normal. यान की ऊंचाई 106 किलोमीटर तथा सापेक्ष गति 3 किलोमीटर प्रति सेकंड। The velocity addition in PS2 regime is going to be from 2 kilometers per second to 4.9 kilometers per second. Payload fairing separated. The payload fairing covering the Aditya L1 spacecraft has been separated. The current altitude of the launch vehicle is 118 kilometers. Relative velocity exceeding 3.8 kilometers per second. जी हाँ, यान अब घने वातावरण से बाहर जा चुका है, इसलिए ऊष्मा कवच की जरूरत नहीं रह जाती है और इस कारण इसे Plus यान 4 से minutes. पृथक कर दिया जाता है। Second stage performance normal. द्वितीय चरण वर्तमान में प्रणोद उत्पन्न करता हुआ और यान पूरी तरह सामान्य प्रदर्शन करता हुआ अपने अनुमानित पथ की ओर बढ़ रहा है। Second stage separated. Third stage ignited. द्वितीय चरण को भी सफलतापूर्वक यान से पृथक कर दिया गया है उसके प्रज्वलन Third काल stage समाप्त होने पर। performance normal. और तृतीय चरण जो कि ठोस नोदक पर आधारित चरण है, इसका प्रज्वलन शुरू हो चुका है। We are close to 5 minutes past the launch time. Presently, the third stage of PSLV is operational, developing nominal thrust. Plus 5 minutes. तृतीय चरण में 7.6 टन के ठोस नोदक का प्रयोग होता है और इसका प्रज्वलन काल 117.7 सेकंड का होगा। इस दौरान यह 240 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न करेगा। वर्तमान में यान की ऊंचाई 134 Third किलोमीटर stage performance तथा normal. सापेक्ष गति 5.96 किलोमीटर प्रति सेकंड। जैसा कि हम जानते हैं PSLV सबसे विश्वसनीय रॉकेट रहा है इसरो का, वैसा ही प्रदर्शन करता हुआ एक और मिशन PSLV C57 का। For the present mission, after PS3 completes Plus its 6 burn minutes. duration, a coast phase of 200 seconds will follow, in which the rocket will continue to be steered while there is no development of thrust.
हाँ, अभी कुछ ही क्षणों में Third PS3 stage का action completed. प्रज्वलन काल समाप्त हो चुका है और होस्टिंग फेज इसके बाद जारी रहेगा। Vehicle in combined hosting for approximately 200 seconds. Unique to this mission, the Vehicle PS4 performance normal. will start twice at pre-designated times Plus and 7 duration. minutes. The multiple start capability of PS4 will be utilized very aptly to achieve the argument of perigee of 346.6 degrees, which is very crucial for this mission. The commencement and duration of PS4 burns enable achieving this orbital parameter. Argument of perigee is the angle that is made by the perigee point from the ascending node at equatorial plane. AOP exceeding 300 degrees is helpful in mission planning to achieve halo orbit around L1 with minimal propellant expenditure. सभी वैज्ञानिक गहनता से अध्ययन करते हुए इन आंकड़ों का, जो कि ग्राउंड स्टेशन द्वारा प्रसारित किए जा रहे हैं। वर्तमान में PS3, PS4 कंबाइंड कोस्टिंग फेज जारी है। यान की ऊंचाई 170 किलोमीटर तथा सापेक्ष गति 7.32 किलोमीटर प्रति सेकंड है। Vehicle performance normal. आदित्य L1चं प्रक्षेपण आपण या क्षणाला लाईव्ह बघत होतो आणि अखेर आदित्य L1ने सूर्याच्या दिशेने झेप घेतली असल्याचं आपण पाहतोय। मात्र या मोहिमेसंदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत सुरेश चोपणे, हे जे की खगोल अभ्यासक आहेत। सर, आपण जर बघितलं तर आतापर्यंत सूर्यावरती 22 मोहिमा झाल्या असल्याचं आपण पाहतो। मात्र तरी देखील आपल्या देशाची आदित्य L1 ही मोहीम का खास आहे, काय वेगळे या मोहिमेच्या माध्यमातून? निश्चितच यापूर्वी 22 सौर मोहिमा झालेल्या आहेत। त्यामध्ये नासाच्या सर्वाधिक 14 मोहिमा आहेत, त्याच्यानंतर इसाच्या मोहिमा आहेत आणि जपानची पण आहे, चायनाची पण आहे। आधीच्या काळामध्ये ज्या ज्या मोहिमा होत्या त्या देशांनी वेगवेगळ्या त्यांच्या उद्देशासाठी मोहिमा पाठवल्या होत्या। आपलं जे आपलं जे आदित्य L1 हे यान आहे, हे विशेषतः सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवतोय। कारण सर्वात जास्त परिणाम जो होतो पृथ्वीवर, तो सूर्याच्या वातावरणाचा परिणाम होतो। विशेषतः आपल्याकडे फोटोस्फिअर ज्या सूर्याचं ज्याला म्हणतो, ते प्रचंड उष्णतेचं आहे। त्याच्यानंतर क्रोमोस्फिअर आहे, पण त्याहीपेक्षा सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोना जो आहे तिथलं तापमान पण जास्त आहे। 5,500 डिग्री तापमान कोरोनाचं आहे, पण त्याच्या आतल्या भागाचं मात्र तापमान कमी आहे। तर नेमकं हे कोरोनाचं वाढलेलं तापमान का वाढलेलं आहे याचा अभ्यास केला जाणार आहे। त्याच्यानंतर सूर्यावर नेमके विस्फोट होतात, तर ते नेमकं त्याची कारण काय काय आहेत, ते केव्हा होतात, त्याची क्रोनॉलॉजी आहे का, त्याचा अभ्यास केला जाणार आहे। सूर्याचे जे फ्लेअर्स आहेत, म्हणजे सूर्यामधून जे सौर ज्वाळा बाहेर येतात, त्या पृथ्वीच्या आसपास येतात। सौरवात जो आहे तो पण पृथ्वीच्या आसपास येतो आणि प्रचंड हानी होऊ शकतं। आणि आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सॅटेलाइट अवकाशामध्ये आहे, निश्चितच फार मोठी हानी होऊ शकेल जर एखादा सौरवात किंवा मोठी सौर ज्वाळा जर आपल्याकडे आली। तर याचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे, याची पूर्वसूचना आपल्याला मिळाली पाहिजे। आणि जर पूर्वसूचना मिळाली तर आपण पृथ्वीवरील सर्व ज्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, ज्या सॅटेलाइट मधल्या यंत्रणा आहे, त्याला आपण वाचवू शकतो। आणि आपल्या हवामानावर जो होणारा परिणाम आहे, आपल्या
वातावरणावर होणारा परिणाम आहे त्याचा पण आपण अभ्यास करू शकतो. हे आपलं निश्चितच सुरेश जी अतिशय महत्वाची माहिती तर आपल्याला मिळणार आहेच. मात्र आपण जर बघितलं तर आदित्य हे जे यान आहे ते L1 या पॉइंटमध्ये स्थापित होणार असल्याचं कळतंय. मात्र L1 हा पॉइंट का आणि मुळात म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आव्हानं कुठली समोर असणार आहेत? L1 लँग्रेज नावाचे जे वैज्ञानिक होते त्यांच्या नावावर हा पॉइंट आहे. त्यांनी 5 पॉइंट शोधले होते. पृथ्वीच्या 15 लाख किलोमीटर इकडे सूर्याकडे आणि 15 लाख किलोमीटर अवकाशाकडे असे ते L1 आणि L2 असे ते 2 पॉइंट आहेत. या पॉइंटचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती दोन्ही एका ठिकाणी येते आणि तिथे जे असणारे जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे तिथे असणारे सॅटेलाइट असो कुठलं यान असो एखादी उल्का असो ती त्याच ठिकाणी भरकटत असते. म्हणजे सूर्याचा पण त्याच्यावर गुरुत्वाचा प्रभाव कमी पडतो आणि पृथ्वीचा पण कमी पडतो. त्याला ऑर्बिट आपण एरिया असं म्हणतो. कारण तिथे ऊर्जा फार कमी लागते आणि इंधन पण कमी लागते आणि ते स्वतःच्याच ऑर्बिटमध्ये तिथल्या तिथं ते भटकत असतात. म्हणून आपलं यान त्या ठिकाणी विशेषतः पाठवलं आहे. आपलंच नाही तिथे सोहो नावाचं जे अमेरिकेचं यान आहे तेही तिथेच आहे त्याच ठिकाणी आहे. निश्चितच सर आपण जर बघितलं तर चांद्रयान 3 हे आता लँड झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे इतिहासात भारताचं नाव कोरलं गेलेलं आहे. मात्र याआधी यशस्वी मोहिमा देखील भरपूर झालेल्या आहेत आणि आता आपला देश देखील सूर्यावरती आता आपलं यान पाठवत आहे. मात्र या समोरची नेमकी आव्हानं काय आहेत आणि किती दिवसांचा हा एकंदरीत प्रवास असेल, त्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात? हा आता आपण आज प्रक्षेपण झाल्यानंतर जवळजवळ लो ऑर्बिटमध्ये हे यान आपलं सावर राहणार आहे. सावर म्हणजे पहिल्या लो ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. त्याच्यानंतर एक एक याचं ऑर्बिट आपण वाढत पडत जाऊ आणि 4 ऑर्बिट झाल्यानंतर मग हे यान सूर्याकडे झेपावणार आहे. आणि सूर्याकडे जेव्हा यान हे जाईल तेव्हा निश्चितच पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल. तेव्हा पण याला निश्चितच सौर वादळांचा किंवा सोलार फ्लेअरचा धोका राहणार आहेच, त्यात काही प्रश्न नाही. किंवा मग त्या वातावरणामध्ये थंडी पण खूप, कारण अवकाशामध्ये थंडी फार असते. तर त्या थंडीपासून पण याला वाचवण्यासाठी जे काही यंत्रणा लागली आहे त्याबरोबर काम करतील की नाही, सॉफ्टवेअर बरोबर काम करतील की नाही. कारण 109 दिवस जवळजवळ किंवा 4 महिने जास्तीत जास्त हा प्रवास आपल्या अवकाशाचा प्रवास राहणार आहे आणि मग ते L1 पॉइंटवर जाणार आहे. आणि L1 पॉइंटवर गेल्यानंतर मग तिथे त्याला ऑर्बिटमध्ये आपल्याला त्याला ठेवावं लागणार आहे. त्याचं पण ऑर्बिट असते, म्हणजे जसं पृथ्वीचं ऑर्बिट आहे सूर्याभोवती तसं त्याचं स्वतःभोवती त्या L1 पॉइंट भोवती ऑर्बिट आहे आणि पृथ्वी सोबतच ते सूर्याभोवती पण फिरणार. तर त्याच्यामुळे निश्चितच जोखीम खूप आहे. कारण म्हणूनच अनेक देशांनी ही मोहीम घेतली नाही, कारण की जास्त काळ जसं 5.2 वर्ष चालणारी ही मोहीम आहे. वेळ पण जास्त लागतो याला आणि ऊर्जा पण खूप जास्त लागतं आणि त्याच्यामुळे अनेक विकसनशील देशांना हे न परवडणारी जी मोहीम आहे आणि आपण साध्य करून राहिलो. निश्चितच सर आपण जर बघितलं तर सूर्यावरती टेम्परेचर जास्त असू शकतं आणि तो खूप मोठा धोका देखील असू शकतो. आपण जर पाहिलं तर चांद्रयान 2 मध्ये ज्या चुका होत्या आपण चांद्रयान 3 मध्ये सुधारलेल्या आहे. मात्र ही आता आपली पहिली मोहीम आपण पाहतोय जी की आपण सूर्यावरती जातोय. तर आदित्य L1 मध्ये अशी कोणती विशिष्ट रचना करण्यात आलेली आहे? सर्व सूर्ययान जे असतात ते एकच प्रकारची त्याच्यामध्ये यंत्रणा असते. कारण सूर्याचं जे तापमान आहे किंवा सूर्यातून निघणारे जे विकिरण आहे, ऊर्जा आहे, त्याला थोपवायचं असेल तर कार्बनचं तुम्हाला हीट शील्ड लावावं लागतं. म्हणजे जवळ 5 ते 6 इंचाची एक हीट शील्ड असते. सूर्याचं 5000 डिग्री पर्यंत तापमान ते सहन करू शकते. तर तशी हीट शील्ड असते. त्याच्यानंतर प्रत्येक आपली यंत्रणा जी असते ती व्रॅप केलेली असते, कव्हर केलेली असते. तापमान रोधक ज्याला आपण हे असतं ना त्याला, तर त्यांनी त्याला झाकून ठेवलं असतं. कारण त्या यंत्रणामधलं तापमान 30 डिग्री असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी असू नये. आणि म्हणून आतमध्ये त्याला सुरक्षित केलं जाते आणि सूर्याच्या दिशेनं हीट शील्ड लावली असते. खरं तर आपण आता सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर दूर आहे आणि आपलं L1 पॉइंट हा फक्त 15 लाख किलोमीटर दूर आहे. त्याच्यामुळे आपण सूर्याच्या खरं तर खूप दूर आहोत आणि जिथे आपला L1 पॉइंट आहे तिथलं तापमान पण खूप जास्त नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त मला वाटतं 50-60 डिग्री तापमान असेल सूर्याच्या बाजूचं, हीट शील्ड मुळे ते रोखले जाईल आणि आतलं तापमान 0 डिग्री असेल, बाहेरचं तापमान 0 डिग्री असेल. म्हणजे आपल्या यंत्रणांना खरं तर सूर्याच्या तापमानापेक्षा थंडीपासून वाचवायचं आणि त्यासाठी ती यंत्रणा आतमध्ये उभी केलेली आहे. नासाचं जे पार्कर आहे
त्याच्यामध्ये तर रेडिएटर लावलेले, जिथे पाणी नेलं तिथे कुलंट नेलेलं आहे, तिथे पाण्याच्या कुलंटच्या द्वारे त्याचं तापमान कमी केलं जाते. आपल्यामध्ये तशी यंत्रणा तर नाही आहे तेवढी मोठी, कारण आपलं फार लांब आहे. म्हणजे पार्कर यान जे अगदी सूर्याच्या कोरोनाला लागून आहे. त्याच्यामुळे सर्व यंत्रणा म्हणजे तापमानापासून आणि सूर्याच्या हीट पासून सुरक्षित ठेवणाऱ्या यंत्रणा आपल्या आदित्य 1 मध्ये लावलेल्या आहेत. सर, एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आपण जर पाहिलं तर चांद्रयान 3च्या वेळेसही आपण एक आव्हान स्वीकारलेलं होतं, ते म्हणजे आपण दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करायचं ठरवलं. आणि आता जर आपण पाहिलं तर आपण सूर्यावर जातोय. मात्र याआधी जर अमेरिका, जपान, युरोप, चीन हे जरीही सूर्यावर जाऊन आलेले असतील तरी देखील त्यांचं बजेट खूप मोठं होतं. मात्र कम्पॅरेटिव्हली इस्रोचं बजेट तितकं मोठं नाहीये. तर याकडे तुम्ही नेमकं कसं बघतात? आपल्या इस्रोचं आणि भारताच्या एकूणच तंत्रज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की आपले यान सर्व जे आहेत ते अगदी कमी ऊर्जेमध्ये आपण पाठवतो. आदित्य L1चं प्रक्षेपण आपण या क्षणाला लाईव्ह बघत होतो आणि अखेर आदित्य L1ने सूर्याच्या दिशेने झेप घेतली असल्याचं आपण पाहतोय. मात्र या मोहिमेसंदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत सुरेश चोपणे, हे जे की खगोल अभ्यासक आहेत. सर, आपण जर बघितलं तर आतापर्यंत सूर्यावरती 22 मोहिमा झाल्या असल्याचं आपण पाहतो. मात्र तरी देखील आपल्या देशाची आदित्य L1 ही मोहीम का खास आहे? काय वेगळं या मोहिमेच्या माध्यमात आहे? निश्चितच यापूर्वी 22 सौर मोहिमा झालेल्या आहेत. त्यामध्ये नासाच्या सर्वाधिक 14 मोहिमा आहेत. त्याच्यानंतर इसाच्या मोहिमा आहेत आणि जपानची पण आहे, चायनाची पण आहे. आधीच्या काळामध्ये ज्या ज्या मोहिमा होत्या त्या देशांनी वेगवेगळ्या त्यांच्या उद्देशासाठी मोहिमा पाठवल्या होत्या. आपलं जे आपलं जे आदित्य L1 हे यान आहे हे विशेषतः सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवतोय. कारण सर्वात जास्त परिणाम जो होतो पृथ्वीवर तो सूर्याच्या वातावरणाचा परिणाम होतो. विशेषतः आपल्याकडे फोटोस्फिअर ज्या सूर्याचं ज्याला म्हणतो ते प्रचंड उष्णतेचं आहे. त्याच्यानंतर क्रोमोस्फिअर आहे. पण त्याहीपेक्षा सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोना जो आहे तिथलं तापमान पण जास्त आहे. म्हणजे 5,500 डिग्री तापमान कोरोनाचं आहे, पण त्याच्या आतल्या भागाचं मात्र तापमान कमी आहे. तर नेमकं हे कोरोनाचं वाढलेलं तापमान का वाढलेलं आहे याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याच्यानंतर सूर्यावर नेमके विस्फोट होतात तर ते नेमकं त्याची कारण काय काय आहेत, ते केव्हा होतात, त्याची क्रोनॉलॉजी आहे का, त्याचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचे जे फ्लेअर्स आहेत म्हणजे सूर्यामधून जे सौर ज्वाळा बाहेर येतात त्या पृथ्वीच्या आसपास येतात. सौरवात जो आहे तो पण पृथ्वीच्या आसपास येतो आणि प्रचंड हानी होऊ शकतं. आणि आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सॅटेलाइट अवकाशामध्ये आहे, निश्चितच फार मोठी हानी होऊ शकेल जर एखादा सौरवात किंवा मोठी सौर ज्वाळा जर आपल्याकडे आली. तर याचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे, याची पूर्वसूचना आपल्याला मिळाली पाहिजे. आणि जर पूर्वसूचना मिळाली तर आपण पृथ्वीवरील सर्व ज्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, ज्या सॅटेलाइट मधल्या यंत्रणा आहे त्याला आपण वाचवू शकतो. आणि आपल्या हवामानावर जो होणारा परिणाम आहे, आपल्या वातावरणावर होणारा परिणाम आहे त्याचा पण आपण अभ्यास करू शकतो. निश्चितच सुरेश, जे अतिशय महत्वाची माहिती तर आपल्याला मिळणार आहेच. मात्र आपण जर बघितलं तर आदित्य हे जे यान आहे ते L1 या पॉइंट मध्ये स्थापित होणार असल्याचं कळतंय. मात्र L1 हा पॉइंट का, आणि मुळात म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आव्हानं कुठली समोर असणार आहेत? L1 लँग्रेज नावाचे जे वैज्ञानिक होते त्यांच्या नावावर हा पॉइंट आहे. त्यांनी 5 पॉइंट शोधले होते पृथ्वीच्या 15 लाख किलोमीटर इकडे सूर्याकडे आणि 15 लाख किलोमीटर अवकाशाकडे. असे ते L1 आणि L2 असे ते 2 पॉइंट आहेत. या पॉइंटचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती दोन्ही एका ठिकाणी येते. आणि तिथे जे असणारे जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे तिथे असणारे सॅटेलाइट असो, कुठलं यान असो, एखादी उल्का असो, ती त्याच ठिकाणी भरकटत असते. म्हणजे सूर्याचा पण त्याच्यावर गुरुत्वाचा प्रभाव कमी पडतो आणि पृथ्वीचा पण कमी पडतो. त्याला हॉलो ऑर्बिट आपण एरिया असं म्हणतो. कारण तिथे ऊर्जा फार कमी लागते आणि इंधन पण कमी लागते आणि ते स्वतःच्याच ऑर्बिटमध्ये तिथल्या तिथं ती भटकत असते. म्हणून आपलं यान त्या ठिकाणी विशेषतः पाठवलं आहे. आपलंच नाही, तिथे सोहो नावाचं जे अमेरिकेचं यान आहे तेही तिथेच आहे, त्याच ठिकाणी आहे.
निश्चितच सर, आपण जर बघितलं तर चांद्रयान-3 हे आता लँड झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे इतिहासात भारताचं नाव कोरलं गेलेलं आहे. मात्र याआधी यशस्वी मोहिमा देखील भरपूर झालेल्या आहेत आणि आता आपला देश देखील सूर्यावरती आता आपलं यान पाठवत आहे. मात्र या समोरची नेमकी आव्हानं काय आहेत आणि किती दिवसांचा हा एकंदरीत प्रवास असेल, त्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात? आता आपण आज प्रक्षेपण झाल्यानंतर जवळजवळ लो ऑर्बिट मध्ये हे यान आपलं सावर राहणार आहे. सावर म्हणजे पहिल्या लो ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. त्याच्यानंतर एक 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 याचं ऑर्बिट आपण वाढत पडत जाऊ आणि 4 ऑर्बिट झाल्यानंतर मग हे यान सूर्याकडे झेपावणार आहे. आणि सूर्याकडे जेव्हा यान हे जाईल तेव्हा निश्चितच पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल. तेव्हा पण याला निश्चितच सौर वादळांचा किंवा सोलार फ्लेअरचा धोका राहणार आहेच, त्यात काही प्रश्न नाही. किंवा मग त्या वातावरणामध्ये थंडी पण खूप, कारण अवकाशामध्ये थंडी फार असते. तर त्या थंडीपासून पण याला वाचवण्यासाठी जे काही यंत्रणा लागली आहे त्याबरोबर काम करतील की नाही, सॉफ्टवेअर बरोबर काम करतील की नाही, कारण 109 दिवस जवळजवळ किंवा 4 महिने जास्तीत जास्त हा प्रवास आपल्या अवकाशाचा प्रवास राहणार आहे. आणि मग ते L1 पॉइंटवर जाणार आहे. आणि L1 पॉइंटवर गेल्यानंतर मग तिथे त्याला ऑर्बिटमध्ये आपल्याला त्याला ठेवावं लागणार आहे. त्याचं पण ऑर्बिट असते, म्हणजे जसं पृथ्वीचं ऑर्बिट आहे सूर्याभोवती, तसं त्याचं स्वतःभोवती त्या L1 पॉइंट भोवती ऑर्बिट आहे आणि पृथ्वी सभोवतच ते सूर्याभोवती पण फिरणार. तर त्याच्यामुळे निश्चितच जोखीम खूप आहे. कारण म्हणूनच अनेक देशांनी ही मोहीम घेतली नाही, कारण की जास्त काळ 5.2 वर्ष चालणारी ही मोहीम आहे. वेळ पण जास्त लागतो याला आणि ऊर्जा पण खूप जास्त लागतं आणि त्याच्यामुळे अनेक विकसनशील देशांना हे न परवडणारी जी मोहीम आहे आणि आपण साध्य करून राहिलो. निश्चितच सर, आपण जर बघितलं तर सूर्यावरती टेम्परेचर जास्त असू शकतं आणि तो खूप मोठा धोका देखील असू शकतो. आपण जर पाहिलं तर चांद्रयान-2 मध्ये ज्या चुका होत्या आपण चांद्रयान-3 मध्ये सुधारलेल्या आहे. मात्र ही आता आपली पहिली मोहीम आपण पाहतोय जी की आपण सूर्यावरती जातोय. तर आदित्य L1 मध्ये अशी कोणती विशिष्ट रचना करण्यात आलेली आहे? सर्व सूर्ययान जे असतात ते एकच प्रकारची त्याच्यामध्ये यंत्रणा असते. कारण सूर्याचं जे तापमान आहे किंवा सूर्यातून निघणारे जे विकिरण आहे, ऊर्जा आहे, त्याला थोपवायचं असेल तर कार्बनचं तुम्हाला हीट शील्ड लावावं लागतं. म्हणजे जवळ 5 ते 6 इंचाची हीट शील्ड असते. सूर्याचं 5000 डिग्री पर्यंत तापमान ते सहन करू शकते. तर तशी हीट शील्ड असते. त्याच्यानंतर प्रत्येक आपली यंत्रणा जी असते ती व्रॅप केलेली असते, कव्हर केलेली असते. तापमान रोधक ज्याला आपण हे असतं ना त्याला, तर त्यांनी त्याला झाकून ठेवलं असतं. कारण त्या यंत्रणामधलं तापमान 30 डिग्री असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी असू नये. आणि म्हणून आतमध्ये त्याला सुरक्षित केलं जाते आणि सूर्याच्या दिशेनं हीट शील्ड लावली असते. खरं तर आपण आता सूर्य तर आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर दूर आहे आणि आपलं L1 पॉइंट हा फक्त 15 लाख किलोमीटर दूर आहे. त्याच्यामुळे आपण सूर्याच्या खरं तर खूप दूर आहोत आणि जिथे आपलं L1 पॉइंट आहे तिथलं तापमान पण खूप जास्त नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त मला वाटतं 50-60 डिग्री तापमान असेल सूर्याच्या बाजूचं, हीट शील्ड मुळे ते रोखले जाईल आणि आतलं तापमान 0 डिग्री असेल, बाहेरचं तापमान 0 डिग्री असेल. म्हणजे आपल्या यंत्रणांना खरं तर सूर्याच्या तापमानापेक्षा थंडीपासून वाचवायचं आणि त्यासाठी ती यंत्रणा आतमध्ये उभी केलेली आहे. नासाचं जे पार्कर आहे त्याच्यामध्ये तर रेडिएटर लावलेले, जिथे पाणी नेलं आहे तिथे कुलंट नेलेलं आहे, तिथे पाण्याच्या कुलंटच्या द्वारे त्याचं तापमान कमी केलं जाते. आपल्यामध्ये तशी यंत्रणा तर नाही आहे तेवढी मोठी, कारण आपलं फार लांब आहे. म्हणजे पार्कर यान जे अगदी सूर्याच्या कोरोनाला लागून आहे. त्याच्यामुळे सर्व यंत्रणा म्हणजे तापमानापासून आणि सूर्याच्या हीट पासून सुरक्षित ठेवणाऱ्या यंत्रणा आपल्या आदित्य 1 मध्ये लावलेल्या आहे.